नमस्कार मित्रांनो. राज्यातील लाखो शेतकरी सध्या कर्जमाफीच्या प्रक्रियेकडे आशेने पाहत आहेत. राज्य शासनाच्या माध्यमातून 2 लाख रुपयांपर्यंतची शेतकरी कर्जमाफी जाहीर करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर नियमितपणे पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी 50,000 रुपयांच्या प्रोत्साहनपर लाभाची घोषणा देखील करण्यात आलेली आहे. यानंतर संपूर्ण राज्यभरात कर्जमाफीची प्रक्रिया सुरू झाली असून शासन स्तरावर तसेच बँकांच्या स्तरावर विविध टप्प्यांमध्ये कामकाज सुरू आहे. कर्जमाफीचा शासन निर्णय प्रसिद्ध झाल्यानंतर अनेक शेतकऱ्यांच्या मनात नवीन प्रश्न निर्माण झाले आहेत. विशेषतः काही बँकांकडून शेतकऱ्यांना एका विशिष्ट अर्जावर किंवा पत्रावर सही करण्यास सांगितले जात आहेत. त्यामुळे अनेक शेतकरी संभ्रमात पडले आहेत. हा अर्ज नेमका कशासाठी आहे, त्यावर सही करणे आवश्यक का आहे, याचा कर्जमाफीशी काही संबंध आहे का आणि भविष्यात त्याचा शेतकऱ्यांवर काय परिणाम होऊ शकतो. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण याच विषयाची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. त्यामुळे आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, सध्या काही बँकांच्या माध्यमातून शेतकऱ्यांकडून बॅलन्स अँड सिक्युरिटी कन्फर्मेशन लेटर बाय बरोअर या स्वरूपाचे पत्र भरून घेतले जात आहेत. मराठीत सांगायचे झाल्यास हे एक असे पत्र आहे ज्यामध्ये संबंधित कर्जदार आपल्या नावावर असलेले कर्ज आणि त्या कर्जासाठी दिलेले तारण याची पुष्टी करत असतो. अनेक शेतकरी जेव्हा बँकेत जातात तेव्हा त्यांना या पत्रावर सही करण्यास सांगितली जाते. त्यामुळे काही जणांना वाटते की कदाचित ही कर्जमाफीसाठीची नवीन नोंदणी आहे किंवा शासनाने एक नवीन नियम लागू केलेला आहे. परंतु प्रत्यक्षात या पत्रामागे एक वेगळी कायदेशीर प्रक्रिया असते. जेव्हा एखादी बँक शेतकऱ्याला कर्ज देते तेव्हा त्या कर्जाची परतफेड ठराविक कालावधीमध्ये होणे अपेक्षित असते. काही वेळा कर्जाची परतफेड वेळेवर होते तर काही वेळा कर्ज थकीत राहते. अशा परिस्थितीमध्ये बँकेला भविष्यात आवश्यक असल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा अधिकार असतो. या प्रक्रियेमध्ये काही कायदेशीर तरतुदींचा आधार घेतला जातो. यामध्ये एक महत्त्वाची बाब म्हणजे संबंधित कर्जदाराने हे मान्य करणे की ते बँकेचे कर्ज आहे आणि ते कर्ज अद्याप अस्तित्वात आहे. म्हणूनच बँकांकडून वेळोवेळी अशा प्रकारची पुष्टीपत्रे घेतली जातात. या पत्रामध्ये साधारणपणे कर्जदाराचे नाव, पत्ता, कर्जाचा प्रकार, कर्ज खाते क्रमांक, कर्ज मंजुरीची तारीख, कर्जाची मुदत, थकीत रक्कम तसेच इतर आवश्यक तपशील नमूद केलेले असतात. जर कर्ज नियमित असेल तर त्याची माहिती नमूद केली जाते आणि जर कर्ज थकीत असेल तर ते कधीपासून थकीत आहे याची देखील माहिती दिलेली असते. यानंतर या सर्व तपशिलांची पडताळणी करून संबंधित शेतकऱ्याची सही घेतली जाते. मित्रांनो, येथे लक्षात घेण्यासारखी महत्त्वाची बाब म्हणजे या पत्रावर सही केल्याने शेतकरी हे मान्य करतो की संबंधित कर्ज खाते त्याचेच आहे आणि त्यामधील माहिती त्याच्या माहितीनुसार योग्य आहे. त्यामुळे बँकेकडे त्या कर्जाबाबतची अद्ययावत नोंद राहते. सध्या राज्यात कर्जमाफीची प्रक्रिया सुरू असल्यामुळे अनेक बँका आपल्या कर्ज खात्यांची पडताळणी आणि अद्ययावत नोंदणी तयार करण्याचे काम करत आहेत. कारण शासनाकडून लाभार्थी निश्चित करताना बँकांकडील माहिती अचूक असणे आवश्यक असते. याच कारणामुळे काही ठिकाणी शेतकऱ्यांकडून अशी पत्रे भरून घेतली जात असल्याचे दिसून येत आहे. मित्रांनो, या पत्रामध्ये सामान्यतः टर्म लोन, पीक कर्ज, कॅश क्रेडिट, ओव्हरड्राफ्ट, बँक गॅरंटी किंवा इतर कर्ज प्रकारांचा उल्लेख केलेला असू शकतो. प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यानुसार त्यामधील माहिती वेगळी असू शकते. त्यामुळे कोणतंही पत्र किंवा अर्ज भरताना त्यातील माहिती काळजीपूर्वक वाचणे अत्यंत आवश्यक आहे. आपल्या नावावरील कर्जाची रक्कम, कर्जाची मुदत, तारणाची माहिती आणि इतर तपशील योग्य आहे का याची खात्री करून घेणं आवश्यक आहे. मित्रांनो, सध्या सुरू असलेल्या कर्जमाफी प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर
बँका त्यांच्या नोंदी व्यवस्थित ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. यामध्ये लाभार्थ्यांची यादी तयार करणे, कर्ज खात्यांची पडताळणी करणे, थकीत आणि नियमित कर्जदारांचे वर्गीकरण करणे, तसेच शासनाला आवश्यक माहिती उपलब्ध करून देणे यासारखी अनेक कामे सुरू आहेत. म्हणून काही शेतकऱ्यांना विविध प्रकारची कागदपत्रे सादर करण्यास किंवा पुष्टीपत्रांवर सही करण्यास सांगितले जात आहे. मित्रांनो, जर तुमच्या बँकेने देखील तुम्हाला असे कोणते पत्र दिले असेल तर त्यातील सर्व माहिती समजून घेऊनच पुढील प्रक्रिया पूर्ण करा. कोणतीही शंका असल्यास संबंधित बँक अधिकाऱ्यांकडून माहिती घ्या आणि त्यानंतरच सही करा. कारण सध्या कर्जमाफीच्या अंमलबजावणी संदर्भात विविध टप्पे सुरू आहेत आणि येणाऱ्या काळात शासन तसेच बँकांकडून आणखी महत्त्वाचे अपडेट्स समोर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे अशा सर्व घडामोडींवर लक्ष ठेवणे प्रत्येक शेतकऱ्यासाठी महत्त्वाचे ठरणार आहे. मित्रांनो, या विषयाबाबत पुढे आणखी कोणती माहिती समोर आली तर ती देखील आपण वेळोवेळी समजून घेणार आहोत. व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, इतर शेतकरी बांधवांपर्यंत नक्की शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या शासकीय योजनांच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.